शिवचंद्रमौळी फणींद्र माथा मुकुटे जळाळी कारुण्य सिंधू भवदुःखहारी तुझवीन शंभो मज कोण तारी. नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनल मध्ये खूप खूप मनापासून स्वागत. यंदा 17 ऑगस्ट 2024 ला आलेला आहे पहिला श्रावणी सोमवार. श्रावण महिना हा भगवान शंकरांच्या अंमलाखाली येतो. श्रावण महिना याला सणांचा राजा म्हटला आहे. खरं तर आपल्याला जन्म देण्याचं काम हे ब्रह्मदेवाने केलेलं आहे. आपलं पालन करण्याचं काम हे भगवान विष्णूंच्या हातात आहे आणि मृत्यू आपल्याला मोक्ष देण्याचं काम हे भगवान शंकरांचं आहे. आपल्या आयुष्यातील अडचणी, दुःख, संकट, तुमच्या मनातल्या खूप काही इच्छा असतील ज्या व्हायच्या आहे पूर्ण, त्याच्यासाठी सुद्धा तुम्ही श्रावण सोमवारचं व्रत करू शकता. या श्रावण सोमवारी शिवमुठीचं पण व्रत केलं जातं. तुम्ही घरच्या घरी अगदी साध्या पद्धतीने भगवान शंकरांची कुठली सेवा आणि पूजा आपल्याला कशी करायची आहे त्या संदर्भातली माहिती आज आपण बघणार आहोत. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. सगळ्यात आधी मंदिरात जाऊन पूजा करावी, प्रत्येकाची इच्छा असते. पण खरं सांगा, श्रावण महिन्यात मंदिरात इतकी गर्दी असते की गुरुजी आपल्याला पाणी जरी अर्पण केलं तरी चला 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 असं म्हणतात. आणि त्यांचं ते म्हणणं पण काही चुकीचं नाही, कारण गर्दीच एवढी असते. मग घरातच आपण निवांत अशी छान सेवा करू शकतो. नक्कीच तुम्ही मंदिरात जाऊन एक लोटा जल जरी अर्पण केलं आपलं, तरी आपल्याला वाटतं की खूप मोठं आपल्याकडनं चांगलं कर्म घडलं आहे. कारण गर्दी खूप असते. घरात आपण निवांत छान पद्धतीने सोप्या पद्धतीने सेवा करू शकतो. देव हा फक्त भक्तीचा भुकेला आहे. तुम्हाला रुद्राभिषेक करणं शक्य नसेल आणि केलं तर सोन्याहून पिवळं, पण असं काय आहे की तुम्ही त्या श्रावण सोमवारी जर तुम्ही ही सेवा केली तर तुम्हाला रुद्राभिषेकासारखंच फळ मिळणार आहे. तर चला आपण बघूया की श्रावण सोमवारची पूजा कशी करावी सेवासाठी. तुम्ही जिथे मांडणी करणार आहात किंवा अगदी तुमच्या देवघरासमोर तुम्हाला दिवा लावून घ्यायचा आहे. तर बघा, इथे माझा दिवा लावून झाला आहे. दिवा लावून झाल्यावर दिव्याची पूजा करायची आहे आणि आता आपल्याला भगवान शंकरांच्या पिंडीवर अभिषेक करायचा आहे. भगवान शंकरांच्या शिवपिंडीवर अभिषेक करण्यासाठी तुम्हाला तुमच्या घरात शिवपिंडी असणं महत्वाचं आहे. बऱ्याच कमेंट्स आल्या की ताई आमच्या घरात शिवलिंग नाही आहे आणि आम्ही घेऊ पण नाही शकत. मग अशा वेळेस काय करावं? तर बघा, आता जर तुम्हाला श्रावणी सोमवारची पूजा करायची असेल तर अर्थात तुम्हाला तुमच्या घरात शिवपिंडी असणं महत्वाचं आहे आणि आवर्जून ती आणावी सुद्धा. बऱ्याच ठिकाणी शिवमुठीचं व्रत सुद्धा केलं जातं, ते 5 वर्षाचं असतं. आणि काही ठिकाणी श्रावण महिन्याच्या सोमवारी सुद्धा आपल्याला म्हणजे देवाच्या नावाने भगवान शंकरांच्या आधी संकल्प करायचा असतो की मी हे श्रावण महिन्यातले 4 सोमवार तुमचे उपवास धरणार आहे, तुमची सेवा करणार आहे. तुमच्या ज्या काही मनातल्या अडचणी आहेत ते तुम्ही सांगून हे तुम्ही संकल्पयुक्त सुद्धा सेवा करू शकता. आता भगवान शंकरांच्या शिवपिंडीवर अभिषेक करण्यासाठी तुम्ही कशा कशाचा वापर करू शकता? तर बघा, तुम्ही पंचामृताने अभिषेक करू शकता, तुम्ही थंड पाण्याने अभिषेक करू शकता, तुम्ही कच्च्या दुधाने अभिषेक करू शकता. बघा, कच्चं दूध, जे न तापवलेलं दूध, बऱ्याच वेळा असं होतं बायका की दूध तापवता, मग ते थंड करता आणि मग त्याचा अभिषेक घालता, हे चुकीचं आहे. भगवान शंकरांच्या शिवपिंडीवर ही कच्च्या दुधाने अभिषेक करायचा असतो आणि थंड वस्तूनेच भगवान शंकरांच्या शिवपिंडीवर अभिषेक करायचा असतो. मला नाही शक्य आहे रुद्राभिषेक करणं, तर मग अशा वेळेस तुम्ही काय करू शकता? बघा, सुरुवातीला जल अर्पण करायचं, नंतर मग दूध अर्पण करायचं आणि हे सगळं करत असताना फक्त ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. शिवपिंडीचा हा जो काही निमुळता भाग आहे तर तो उत्तर दिशेला असावा. या पद्धतीने ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. किंवा ज्यांच्याकडे गळती असेल त्यांनी सुद्धा गळती ठेवूनही अभिषेक करू शकता, तुम्ही मंत्र जप करू शकता. पण ज्यांना रुद्राभिषेक करणं शक्य होत नाही किंवा ज्यांना वाचणं शक्य होत नाही त्यांनी फक्त ओम नमः शिवाय ह्या मंत्राचा मंत्र जप करू शकता. किंवा नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये शिव महिमा आहे, अतिशय सुंदर आहे, ते सुद्धा म्हणून तुम्ही भगवान शंकरांच्या पिंडीवर फक्त अभिषेक करू शकता. ज्यांना शिवमहिमा म्हणणं सुद्धा शक्य होत नाही त्यांनी फक्त ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय या मंत्राचा मंत्र जप केला तरी चालेल. आता तुम्ही हे किती वेळा करायचं? तर तुम्हाला जेवढं शक्य होईल तेवढ्या वेळा तुम्ही करू शकता. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय या पद्धतीने, ओम नमः शिवाय या पद्धतीने. आता अभिषेक करून झाल्यावर 108 वेळा तुम्ही ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय या मंत्राचा मंत्र जप करून झाल्यावर तुम्हाला शिवपिंडी त्यांच्या जागेवर ठेवायची आहे. आता मी तुम्हाला इथे मांडणी करून दाखवते आहे.
म्हणून नाहीतर तुम्ही देवघरात जिथे शिवपिंडीचं जागा आहे, स्थान आहे, तिथे तुम्हाला शिवपिंड ठेवायची आहे. त्याच्या आधी तांदूळ घ्यावी आणि तांदळावर तुम्हाला शिवपिंडी ठेवायची आहे. खाली आपल्याला हळदी कुंकू टाकायची गरज नाही. या पद्धतीने आता हे झाल्यावर आपल्याला भगवान शंकरांना सर्वात आधी तर भस्म अर्पण करून घ्यायचं आहे. आपल्याला माहित आहे की आपण भगवान शंकरांना नेहमी भस्मच अर्पण करतो. भगवान शंकरांना चंदन किंवा भस्म अर्पण करायचं असतं. तर आता 3 बोटांनी भस्म अर्पण करतो. आता भस्म जेव्हा लावून घेतो आपण भगवान शंकरांना, तर ह्या 3 बोटांनी मधल्या ब्रह्मा विष्णू महेश ह्या 3 बोटांनी आपल्याला भगवान शंकरांना भस्म अर्पण करून घ्यायचं आहे. आता आपली शिवपिंडी जरी छोटी असली तरी पण आपल्याला 3 बोटांनी भगवान शंकरांना भस्म अर्पण करून घ्यायचं. जर तुमच्याकडे वस्त्र असेल तर तुम्ही भगवान शंकरांना वस्त्र सुद्धा अर्पण करू शकता. वस्त्र म्हणजे काय? कापसाचं वस्त्र जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही भगवान शंकरांना अर्पण करू शकता. बघा काय होतं ना, आपल्याला खूप हौस असते की ज्या परमेश्वराने आपल्याला इतकं दिलं आहे तर आपण हे त्यांना खूप काही देणं लागतो. आणि खरं तर देवाला काय प्रिय आहे? तर देवाला फक्त तुम्ही प्रिय आहात, तुमची भक्ती प्रिय आहे. आता सोमवार म्हटल्यावर आपण बेलपान अर्पण करणं किंवा भगवान शंकरांना धोत्र्याचं फळ अर्पण करणं हे तुम्ही करू शकता. पण अगदी तुमच्या जवळपास कुठलं फुलाचे दुकान नाही आहे किंवा कुठलं वस्त्र तुम्हाला भेटलं नाही आहे, मग अशा वेळेस तुमच्याकडे जे काही आहे त्याने तुम्ही भगवान शंकरांची उपासना सेवा करू शकता. कारण शेवटी देव हा फक्त भक्तीचा भुकेला आहे. बाकी हे जे काही करतो, फुल असेल फळ असेल, तर जे परमेश्वराने बनवलं आहे तेच आपण परमेश्वराला देत असतो. म्हणून या गोष्टीपेक्षा भगवान शंकरांना तुम्ही जास्त प्रिय आहे. तर तुमच्याकडे पांढऱ्या रंगाचं फुल असेल तर नक्कीच तुम्ही ती भगवान शंकरांना अर्पण करून घ्यावं. असेल तुमच्याकडे तर नक्कीच, नसेल तर मग काहीच हरकत नाही. आता धोत्र्याचं फळ किंवा फूल असेल तुमच्याकडे तर ते पण तुम्ही भगवान शंकरांना अर्पण करू शकता. आता मी ते हे फक्त सुशोभीकरणासाठी फुलं ठेवलेली आहे. तुमच्याकडे असेल तर तुम्ही ठेवा, नाही ठेवलं तरी चालतं. आता फुल अर्पण करून घेतल्यावर आपल्याला भगवान शंकरांना बेलपान अर्पण करायचं आहे. आता बेलपान अर्पण करताना अर्थात आपण शिव अष्टोत्तर नामावलीचं पठण करावं. बेलपान अर्पण करताना बेलपान हे तुटलेलं नसावं. त्याचा जो वरचा देठ आहे तो काढून घ्यावा, जो मी आता काढलेला आहे. आणि या पद्धतीने अगदी एक बेलपान जरी अर्पण केलं तरी चालेल. 11, 21, 108 असेल तुमच्याकडे जेवढे उपलब्ध होईल तेवढं बेलपान तुम्हाला भगवान शंकरांना अर्पण करायचं आहे. आता बेलपान अर्पण करत असताना अगदी ज्यांना शिव अष्टोत्तर नामावली म्हणणं शक्य होत नाही किंवा ज्यांना येणार नाही त्यांनी काय करावं, तर ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय या मंत्राचा मंत्र जप करूनही तुम्ही बेलपान अर्पण करू शकता. बेलपान नेहमी पालथं अर्पण करावं. याबद्दलची सगळी माहिती तुम्हाला आहे तरी सुद्धा सांगते. तर या पद्धतीने तुम्हाला भगवान शंकरांना बेलपान अर्पण करायचं. आता बघा, ओम शिवाय नमः, ओम महेश्वराय नमः, ओम शंभवे नमः, ओम पिनाकिने नमः, ओम शशिशेखराय नमः, ओम वामदेवाय नमः. या पद्धतीने तुम्ही भगवान शंकरांना शिव अष्टोत्तर नामावली म्हणून तुम्ही जे काही बेलपान आहे ते अर्पण करू शकता. आता पहिला जो श्रावणी सोमवार आहे जो 28 तारखेला आहे त्याची शिवामूठ काय आहे, तर तांदूळ आहे. प्रत्येक वर्षी आपल्याकडे म्हणजे कधी कधी 4 श्रावणी सोमवार येतात, कधी कधी 5 श्रावणी सोमवार येतात. या वर्षी 4 श्रावणी सोमवार आले, 4 श्रावणी सोमवार आलेला आहे. तर आता पहिल्या श्रावण सोमवाराची शिवामूठ ही तांदूळ आहे. तांदूळ ज्याला आपण अक्षता म्हणतो. तर मग शिवामूठ, मूठ म्हणजे काय, मूठभर जेव्हा आपण भगवान शंकरांना शिवामूठ अर्पण करतो तेव्हा कृपया कंजूसपणा करू नका. बरेच महिला अतिशय 10-12 दाणे तांदळाचे घेतात आणि मग ते अर्पण करतात, तर हे खरं चुकीचं आहे. भरपूर असे मूठभर गहू येतील. या पद्धतीने तुम्हाला भगवान शंकरांना शिवामूठ अर्पण करायचे आहे. बघा, शिवामूठ अर्पण करताना एक मंत्र असतो तो म्हणायचा आहे, तो तर तुम्हाला सांगते. त्याच्याबरोबर शिवामूठ नेहमी जी मूठ आपण अर्पण करणार आहोत, जे धान्य आपण भगवान शंकरांना अर्पण करणार आहोत, तर ते धान्य हे ओलं करून अर्पण करायचं असतं. तर बघा, आता मी हातामध्ये अक्षता घेतलेली आहे मूठभर आणि ती थोडीशी ओलसर करायची. ओलसर कशी करायची तर ते पण सांगते. तुम्ही डाव्या हाताने उजव्या हातावर थोडं थोडं पाणी टाकायचं आहे आणि मग शिवामूठ अर्पण करायचे आहे. या पद्धतीने म्हणजे जी आपण काही शिवामूठ अर्पण करणार आहोत तर ती थोडीशी ओली होईल. या पद्धतीने 1, 2 आणि 3. तर शिवामूठ ही नेहमी आपल्याला ओली अर्पण करायची आहे. तर आता ही 3 वेळा शिवामूठ अर्पण करून झाली. आता शिवामूठ अर्पण करताना कुठला मंत्र म्हणायचा ते तुम्हाला सांगते. तर बघा, शिवा शिवा महादेवा माझी शिवामूठ ईश्वरा देवा, सासू सासरे दीर भावा
ननन जावा भ्रताळा न आवडतीची आवडती कर रे देवा. हा मंत्र तुम्हाला भगवान शंकरांना शिवामूठ अर्पण करताना म्हणायचा आहे. मंत्र किती वेळा म्हणावा? तर मंत्र 1 वेळा म्हणू शकता, 3 वेळा म्हणू शकता, 5 वेळा म्हणू शकता. तर ही होती पहिल्या श्रावण सोमवारची साधी सुधी पूजा. आता येतं ते आपल्याला सेवा काय करायची. सेवा सगळ्यात महत्वाची आहे. तर आता जेव्हा भगवान शंकरांची आरती करत असतो आपण, तर आरती करण्याच्या आधी जर तुमच्याकडे धोत्राचं फूल आणि फळ असेल तर नक्कीच तुम्हाला भगवान शंकरांना ते अर्पण करायचं आहे. आणि हे सगळं करत असताना ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय या मंत्राचा मंत्र जप करायचा आहे. भगवान शंकरांना कापूर आरती, त्याला आपण कर्पूर आरती असं म्हणतो, तर कापराच्या वडीने भगवान शंकरांची आरती करायची असते. भले तुम्ही तुपाचा दिवा लावणार आहात आरती करत असताना, पण तरी सुद्धा तुम्हाला कर्पूर आरती घ्यायची आहे. आता भगवान शंकरांच्या बऱ्याच आरत्या आहेत, तुम्हाला ज्या आरत्या आवडतात त्या तुम्ही घेऊ शकता. आता समजा जय शिव ओंकारा प्रभु हर शिव ओंकारा ब्रह्मा विष्णु सदा शिव, ब्रह्मा विष्णु सदा शिव हरदांगी धारा ओम हर 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 महादेव. तर ही भगवान शंकरांची आरती आहे जी तुम्हाला करायची आहे. बघा आता हे सगळं करून झालं, सगळ्यात महत्वाचं ती सेवा. तर तुम्ही बघितलं आता की आपल्याला या पद्धतीने श्रावण सोमवारची पूजा करायची आहे. शिवामूठ ही तांदूळ असणार आहे. आता ताई पूजा मांडणी कधी उचलायची, अर्थात तुम्ही तिथेच देवघरात बसून, कारण जर तुम्ही शिवामुठीचं व्रत किंवा शिवमूठ तुम्ही भगवान शंकरांना अर्पण करणार असेल तर काय करायचं, तुम्ही अगदी लगेचच म्हणजे सगळी पूजा करून झाल्यावर लगेचच तुम्ही जी काही शिवपिंडी आहे ती जागेवर ठेवू शकता. पण जे तांदूळ आहे ते तांदूळ स्वच्छ बाजूला काढून ते वाळवून त्याच्यामध्ये अजून थोडेसे तांदूळ टाकून ते तुम्हाला दान करायचे असतात. लक्षात घ्या. मग तुम्ही हे सोमवारीच दान केलं किंवा दुसऱ्या दिवशी दान केलं तरी चालतं. मुठभर आपण शिवामूठ अर्पण करत असतो. त्या शिवामूठ मध्ये, त्या मुठभर तांदूळामध्ये अजून थोडंसं तांदूळ घ्यायचं आणि कुठल्याही गरजूला तुम्ही दान करू शकता. थोडेसे आपल्या काय म्हणतो ना धान्याच्या डब्यामध्ये पण टाका. आता श्रावण महिना म्हटलं तर सेवा प्रचंड महत्वाची आहे. रुद्राभिषेक भगवान शंकरांची सगळ्यात आवडती सेवा रुद्राभिषेक. जर सामूहिक सेवा करायची असेल तर आवर्जून तुम्ही केंद्रात जाऊन पण सेवा करू शकता किंवा तुम्ही घरातही रुद्राभिषेक करू शकता. ज्यांना रुद्राभिषेक करणं शक्य होत नाही त्यांनी फक्त शिवमहिमा वाचलं, पठन केलं आणि जलधारा म्हणजे जलाभिषेक करत असताना, पाण्याचा अभिषेक करत असताना शिवमहिमा म्हटलं तरी सुद्धा खूप छान सेवा घडेल. आता सेवा काय करायची बघा. आपल्याला माहिती आहे की शिवलीलामृताचा 11वा अध्याय हा रुद्राध्याय म्हटला आहे. हा अध्याय पठन केल्याने रुद्रपठनाचं फळ मिळतं आणि आपल्याला ब्रह्मानंदाची प्राप्ती होते असं म्हटलं गेलंय. याचा अर्थ असा नाही की आपल्याला अभिषेक करायचा नाही आहे. अभिषेक आपल्याला करायचाच आहे आणि शिवलीलामृत ग्रंथाचं पारायण पण आपल्याला करायचं आहे. पण नाही शक्य होतं त्यांनी 11वा अध्याय आवर्जून दर सोमवारी किंवा रोज तुम्ही ऐकलं तरी चालेल, पण दर सोमवारी 11वा अध्याय शिवलीलामृताचा आवर्जून ऐकावा, पठन करावा किंवा श्रवण करावा. युट्यूबला तुम्हाला मिळून जाईल किंवा तुम्ही गुगल सर्च केलं तरी तुम्हाला तो मिळून जाईल. त्याच्याच बरोबर शिवमहिमा, शिवचालीसा, शिवअष्टोत्तर नामावली, भगवान शंकरांची 108 नावं, शिवस्तुती, कैलास राणा, शिवचंद्र मौली, जेवढं तुम्हाला भगवान शंकरांचं माहिती आहे तेवढी जास्तीत जास्त सेवा करा. एक माळ महामृत्युंजय मंत्राची एक माळ मंत्र जप आवर्जून करावा. त्याच्याच बरोबर ओम नमः शिवाय, ओम नमः शिवायचं पण एक माळ मंत्र जप करावा. लय मोठा प्रश्न आहे की ताई भगवान शंकरांची सेवा मात्र कधी करायची. तुम्हाला माहिती आहे की भगवान शंकरांची सेवा करण्याचा सगळ्यात सर्वोत्तम काळ असेल तर तो प्रदोष काळ असतो. म्हणजेच काय, दुपारी 4:30 ते 7 वाजेपर्यंत तुम्ही सेवा करू शकता. पण तुम्ही दिवसभर कधीही सेवा करू शकता. ब्रह्ममुहूर्तावर करा, 10च्या आधी करा किंवा दुपारी करा किंवा तुम्ही संध्याकाळी केला तरी चालेल. शक्यतो भगवान शंकरांची सेवा ही थोडीशी लवकर करा. 10च्या आत केलं तर अतिशय उत्तम, नाही तर डायरेक्ट संध्याकाळी तुम्ही केला. कारण प्रदोष काळ हा भगवान शंकरांच्या सेवेसाठी अतिशय महत्वाची वेळ मानली गेली आहे. जसं जमेल तेवढी सेवा जास्तीत जास्त करण्याचा प्रयत्न करा. भगवान शंकरांची कृपा तुमच्या माझ्यावर राहू दे हीच मी त्यांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजचा व्हिडिओ इथे थांबवते. आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. भेटूया परत अशाच एक व्हिडिओ सोबत. श्री स्वामी समर्थ.